आणि त्या जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। सोलापूर शहर आणि परिसरात दिवस रात्र तर जोरदार पाऊस झालेला आहे। पावसामुळेच जनजीवन विस्कळीत झालंय। सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट आहे। सोलापूरच्या कल्याणनगर भागामध्ये जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। रात्रभर नागरिक घरातील पाणी काढून हैराण झाले। भंडारात मध्यधुंद कार चालकाची 6 ते 7 जणांना धडक। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। जळगावच्या जामनेर तालुक्यातील लोंढरी गावामध्ये केळीला चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांचा डीजे लावून जल्लोष। केळीला 3,350 प्रति क्विंटलचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांचा जल्लोष। नंदुरबार जिल्ह्यात मिरची तोडणीला वेग आलाय। मात्र मिरची तोडणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांवर जास्तीचे पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ आहे। भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। आता धान पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतकरी हवालदिल झालेत। आरक्षणाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक झाला। धनगड आणि धनगर हे एकच समाज असल्यानं धनगर बांधवांना आदिवासी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी आहे। ई-केवायसीचे काम करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून महिला रांगेत आहेत, तर लाडकी बहीण योजनेसाठी महिला रात्रीपासूनच रांगेत थांबलेल्या आहेत। नागपूरच्या मोक्षधाम मार्गावरील गोकुळ ट्रेडर्स दुकानाला भीषण आग लागली आणि या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे।